आदर्श गाव येणेरे या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे सहकारी, आपले भूमिपुत्र, आपल्या गावचे यांनी नेतृत्व केले ते अमित भाऊ ढोले आज आपल्या जुन्नर तालुका पंचायत समितीचे उपसभापती झाले। त्यांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित आपल्या गावचे सरपंच अमोलजी भुजबळ पाटील, चेअरमन, आपल्या गावचे सगळे ज्येष्ठ नागरिक, आपण सगळी मंडळी, येणेरे आणि विठ्ठलवाडीकर सगळे उपस्थित आहेत। तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। खरं तर या गावाला या पूर्व काळामध्ये एकदा सभापती पदाची संधी मिळाली होती, त्याच्यानंतर मला वाटतं येणेरला तालुक्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी अमित भाऊंच्या रूपाने मिळते। खरं ही आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे आणि त्याला कुठेतरी दूषण द्यायचं काम काही मंडळी करतायत। आमची सगळ्यांची विनंती, आदरणीय शरददादा सोनवणे आणि आम्ही दुपारी बसलो होतो आमदार साहेब, ते येणेरे सारख्या आदर्श गावाला उपसभापती पद देता आलं हे शरददादा म्हणाले की आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळं मी शरददादांचे शिवसेना पक्षाचे आभार मानतो की राजकारणामध्ये सरपंच काही गोष्टी घडत असतात, कोण विरोधात असतो कोण बरोबर असतं, पण एकदा का तो लोकप्रतिनिधी निवडून आला, त्याने एखादा कारभार किंवा त्याला एक पद मिळालं की तो त्या पक्षाचा राहत नाही, तो जनतेचा होतो। शरददादा नेहमी सांगतात आणि आम्ही नेहमी ते अनुकरण करत असतो, जोपर्यंत निवडणुका आहेत तोपर्यंत तुम्ही पक्षाचे। मला अमोल भाऊंचं कौतुक याकरता करायचं, त्या आशाताईचे कट्टर समर्थक आहे भाजपचे, पण त्या आज सकाळीच त्यांनी बाईट दिली होती की बाबा आमच्या गावाला जर उपसभापती पद मिळतंय तर ती आमच्यासाठी गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। राजकारण निवडणुकीपुरतं असतं, ते सोडून देऊन नंतरच्या काळामध्ये आपल्या गावाला, आपल्या परिसराला त्या माणसाकडून, त्या लोकप्रतिनिधीकडून काय विकास करून घेता येईल हे आपण प्रत्येकाने पाहिलं पाहिजे। अमित भाऊंचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रामाणिकपणाने आणि इमानदारीने काम करणारा हा एक लहानपणापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि आज त्याला इतकी मोठी संधी मिळते ही गावासाठी सौभाग्याची गोष्ट आहे। आदरणीय शरददादा, आम्ही सगळी मंडळी ज्या वेळेला मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे, आज बाबूभाऊ पाटे, सचिन भाऊ, आमचे वाळुंज असतील, नगरसेवक मयूरभाऊ महाबरे, आमचा खूप सारा नारायणगाव आणि परिसरातला मित्रपरिवार पूर्व भागातून देखील आलेला आहे आणि आजची ही आमची फक्त त्यांच्या घरी प्रेमाची भेट आहे। त्यामुळं आपल्या सगळ्यांचे आम्ही खरं तर अमित भाऊंचा सत्कार करायला आलो होतो आणि तुम्ही सगळ्यांनी आमचा सत्कार केला, त्याबद्दल आम्ही व्यक्तिशः आणि शिवसेना परिवाराच्या वतीने देखील आपल्या सगळ्यांचे आभार मानतो। आणि पुन्हा एकदा जी संधी आपल्या गावाला मिळाली त्या संधीचं सोनं आपण सगळीजण कराल। विशेषतः अमित भाऊवरती मोठी जबाबदारी आहे, मला खात्री आहे की ती तालुक्यामध्ये आज कमलताई शेळकंदे सभापती म्हणून आणि अमित भाऊ उपसभापती म्हणून निश्चितपणानं 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तालुक्यामधल्या गोरगरिबांचे जे प्रश्न आहेत ते घेऊन तालुक्यात काम करतील अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव।